आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका। 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय। महायुतीतलं जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर आक्षेप। खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्या उमेदवारांचा प्रचार करणार का, निरुपम यांचा सवाल। शिवसेना चाकूसुऱ्यातनं वाढलेली आहे, आधी कट्यार कमरेला बाळगायला शिकार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। गडकरींचं तिकीट कापून नागपुरातनं लढावं हे मोदींच्या डोक्यात, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना। उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, उत्तर देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईने उत्तर देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना। मी निवडणूक लढवणार, आता जागा वाटपाचा निर्णय होऊ द्या। जागा कोणाला जाते बघू, त्यानंतर माझी भूमिका सांगेन, संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था असल्याचंही विधान। माझा कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा बगावत करण्याचा प्लॅन नाही, मी फक्त माझ्या नेत्यांकडून हक्क मागतोय, संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण। तर जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर करू नये, निरुपम यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही, वर्षा गायकवाड यांची ट्विटद्वारे माहिती। राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाळ्याची चाहूल, कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात। सोलापुरात 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। काँग्रेससोबत जागा वाटपावर बोलणी सुरू असताना त्यांच्याच नेत्यांवर टीका करणं योग्य नाही, अनिल देशमुखांचा वंचितवर निशाणा। पक्षाने संधी दिली तर नक्कीच अमरावतीतनं निवडणूक लढवणार, वंचितचे युवानेते सुजात आंबेडकरांची भूमिका। अमरावती लोकसभेसाठी कार्यकारिणीने प्रस्ताव देणं हा मोठा सन्मान, सुजात आंबेडकरांची भावना। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मवियाची वर्ध्यामध्ये जिल्हास्तरीय संयुक्त बैठक। तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित। इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा बैठकीमध्ये संकल्प। मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर अकोल्यात बॅनरबाजी। मवियाच्या बैठकांपासून वंचित आघाडीला दूर का ठेवलं, 30 जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बाहेर का बसवलं, बॅनरमधनं मवियाला सवाल। अकोला जिल्हा प्रशासनाकडून फिट अकोला मॅरेथॉनचं आयोजन। अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि अजित कुंभार जिल्हाधिकारी यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा। 3000 धावपटूंचा स्पर्धेमध्ये सहभाग। अकोल्यामध्ये 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांकडून होणारी मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळत आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। जीवघेणी कसरत करून ॲडव्होकेट शंकरराव राठोड परीक्षा केंद्रावर पुरवल्या कॉप्या, व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यात महिलांसाठी मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये जवळपास 800 महिलांचा सहभाग। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातल्या शेंबामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम मशीन चोरट्यांनी फोडलं। जवळपास 20 लाख रुपयांची रोकड लंपास। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न। संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही, आता जनसंवाद यात्रा करतायत। मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ, डॉक्टर तानाजी सावंत यांचा इशारा। उद्धव ठाकरेंनी परंडा मतदारसंघात सभा घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेत, सावंत यांची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा। पुढच्या महिन्यात हेमंत पाटील हेच खासदार होतील, शिवसेना आमदार संतोष बांगर यांना विश्वास। भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी राजकीय दबाव टाकून कामगारांचं साहित्य वाटप रोखलं, ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा आरोप। लातूरच्या उदगीरमध्ये खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा। 9 गटात रंगणार कुस्तीचा थरार, 360 खेळाडू शहरात दाखल। आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊया। बारामतीत लागले सुनेत्रा पवारांचे बॅनर। बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख। बारामतीतनं सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, तर अजून जागा वाटप झालेलं नाही। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती। जागा वाटप होईल तेव्हा बैठकीला बोलवतील, पाटलांची प्रतिक्रिया।
पुण्यातील माळवाणीमधील पुणे महापालिका मल्टी स्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती. रुग्णालयाच्या उद्घाटनावरून आरोप प्रत्यारोप. आपल्या 4 नगरसेवकांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. सुळेंचा दावा. तर माझ्यामुळे आणि चंद्रकांत दादांमुळे नगरसेवक निवडून आले, बाकी कुणी काही केलं नाही. अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळेंची उघड टीका. फक्त 15% गरीब रुग्णांवर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा. अजित पवारांना ट्रोल करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंचा आरोप. ट्रोलिंगसाठी हजारो कोटी मिळत असतील तर सीबीआय चौकशी व्हावी. सुप्रिया सुळेंचा सुनील शेळकेंवर पलटवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.